हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 25 डिसेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची पंचमी तिथी आहे. दुपारी 1 वाजून 43 मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो धनिष्ठा नक्षत्र आहे. सकाळी 8 वाजून 19 मिनिटानंतर शततारका नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वज्र योग आहे. दुपारी 3 वाजून 13 मिनिटानंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालोकरण आहे. दुपारी 1 वाजून 43 मिनिटानंतर कौलव करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 1 वाजून 48 मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य धनु राशीत असेल, चंद्र कुंभ राशीत, गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. जर या राशींच्या जातकांना त्रास होत असेल साडेसातीचा, तर त्यांनी कृपया करून आपल्या जन्मकुंडलीसह जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि शनीची स्थिती जाणून घ्यावी आपल्या जन्मकुंडलीत. ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेसंबंधी धार्मिक सेवा करण्याची गरज आहे. शुभ असेल तर काही करण्याची गरज नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून, शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून, वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर पासून वक्री होत आहे. मित्रांनो, तर हे तीनही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिष आपल्याला समजावून सांगिततील आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो दिती परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चाटकमध्ये शालिवान शके 1947 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वासू नाम संवत्सरे उत्तरेने शिष्य ऋतू पौष मासे शुक्ल पक्षे बृहस्पती वासरे धनिष्ठा नक्षत्रे वज्र योगे बालव करणे पंचमी शुभतितो वीरगोत्रात उत्पन्न में कड़प्पा मोह पात्र दुरित अक्षय द्वाराशी पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाची पाने समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजून 19 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 28-29 जानेवारी, दिनांक 1, 2, 8, 10, 11 आणि 12. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 जानेवारी, दिनांक 2 आणि 5. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 25-29 जानेवारी, दिनांक 1, 5 आणि 12. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 25, 28, 29 जानेवारी, दिनांक 2, 5, 11 आणि 12. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 25-28 जानेवारी, दिनांक 1, 5, 8, 10 आणि 11.
आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी 4 फेब्रुवारी, विवाह करण्यासाठी 3 फेब्रुवारी, वास्तुशांती करण्यासाठी 6 फेब्रुवारी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 4 फेब्रुवारी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 6 फेब्रुवारी. याशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो. कारण या मधल्या काळामध्ये शुक्र अस्तंगत होत चाललेला आहे आणि या विधींचा कारकग्रह हा शुक्र आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी 1:43 आहे. क्षमा करा मित्रांनो, पंचांग शुद्धी जी आहे ती दुपारी 1:43 आहे, त्यानंतर नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्माचा महत्वाचा सण आहे, कारण याच दिवशी येशू ख्रिस्ताचा हा जन्मदिवस आहे मित्रांनो. याच दिवशी ख्रिश्चन धर्माची स्थापना देखील करण्यात आली होती येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून. तेव्हा माझ्या सर्व ख्रिश्चन बंधू बांधवांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. मित्रांनो, षष्टी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर जर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून गेले असतील किंवा संबंधित नाते कोणी सोडून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला अं, श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा, घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा. पिंडदान युक्त व पिंडदान रहित श्राद्ध कर्म आपण करू शकता मित्रांनो. तेव्हाच आपले पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 1:43 दग्ध योगाला सुरुवात होईल. हा जननशंती संबंधी योग आहे, अशुभ योग. या काळानंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांची जननशांती विधिवत पंडिताच्या माध्यमातून त्यांच्या निवासस्थानी करायचे 12व्या दिवशी. यानंतर आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. त्यासाठीच आपल्याला ही जनशांती करायची आहे मित्रांनो, तीव्रता कमी होण्यासाठी. मित्रांनो, या वेळेनंतर घबाड योग देखील आहे. हा कुठलेही कार्य करण्यासाठी चांगला योग आहे. आपल्याला याचे चांगले फळ दुप्पट तिप्पट मिळू शकते. याचा अनुभव आपण घ्यावा मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर आहे. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहणार आहे. राहुकाळ मित्रांनो दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो.
म्हणून आपण या वेळेमध्ये शक्यतो जी रेग्युलर कामे तीच करावी. विशेष किंवा महत्वाची कामे करू नये, इतर वेळेत करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या कुटुंब मित्रपरिवारासोबत शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.